असं का होतंय यार? हे लूज झालेत, हे बोल्ट असतात ना. ओके ओके हे आय शो यू. येस, अशी हालत होती मगाशी. हाय, हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग आणि हो, गणपती बाप्पा मोरया. आज आहे आपला अष्टविनायक राईडचा दुसरा दिवस आणि तुम्ही पहिला पार्ट नसेल पाहिला तर तो पाहून या, कारण आपण जी अष्टविनायक राईड करतोय ती शास्त्राप्रमाणे दिलेल्या क्रमानुसार करतोय. सो हा आज त्याचा दुसरा दिवस आहे. काल आपण मोरगाव पहिला केला, त्यानंतर सिद्धटेक केला आणि आजचा दुसऱ्या दिवसातला पहिला गणपती आहे पाली, महड आणि थेऊर. सो तो पार्ट पहिला पाहून या, म्हणजे तुमचं पण अष्टविनायक दर्शन शास्त्रानुसार क्रमानुसार होऊन जाईल. आज सकाळी जरा निघायला उशीर झाला, कारण काल जरा रात्री उशीर झाला व्लॉग वगैरे एडिट करताना. सो आज 8:30 वाजले निघताना. काल मात्र मी सकाळी लवकर निघालेले, 7 वाजता निघाले होते. पण ठीक आहे, थोडंफार चालून जातं कारण काल पण पूर्ण दिवसभर राईड करत होतो. खरं तर ते अंतर खूप नव्हतं, 230 किलोमीटर होतं, पण आम्ही निवांत राईड केली, त्यामुळे अख्खा दिवस दिला मी त्या गोष्टीला. सो आजचा दिवस मात्र मोठा असणार आहे, कारण महड आणि पाली करून पुन्हा पुण्यात येऊन थेऊरला जायचं आहे. थेऊर फार लांब नाही आहे पुण्यातनं, फक्त 35 किलोमीटर आहे, सव्वा तासाचंच अंतर आहे. पण महड आणि पाली करून येईपर्यंत उशीर होईल बहुतेक, बघूयात. पाली आणि महडमध्ये काही फारसं अंतर नाही आहे, तासाभराचं आहे. महड तसा हायवे असल्यामुळं कमी वेळात आपण महडला पोहोचतो, बघूयात. आणि हो, आणखी एक, मला खूप लोकांनी इन्स्टावर विचारलं तू कसं प्लॅन केलं, कसं दिवस म्हणजे कुठल्या दिवशी कसा किती किलोमीटर करायचं, काय करायचं. तर मी त्याचं एक सेपरेट PDF बनवेल, मी कसा प्लॅन केला काय वगैरे सगळं, आणि तो क्रम कसा आहे, सगळ्या गोष्टी एक सॉर्ट आउट करून घेईल आणि एक PDF बनवून त्याची लिंक टाकेल. सो कुणाला हवा असेल तर ते फॉलो करू शकता तुम्ही. पण ते मी तिसऱ्या व्हिडिओ नंतर करेल. सगळे व्हिडिओ जेव्हा मी यूट्यूबला टाकेल ना त्यानंतर करेल. सो थर्ड व्हिडिओ बघा, थर्ड व्हिडिओला मी ती PDFची लिंक टाकून देईल. चलो, आज घाई करायला पाहिजे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आजही मला वाटतं 320 किलोमीटर अंतर होणार आहे. सगळ्यात जास्त आपल्यासाठी उद्या आहे, कारण उद्या तसे 3 गणपती राहतात, पण आपल्याला 4 करायचे आहेत, कारण आपल्याला ही राईड आपली मोरगावलाच संपवायची आहे. कारण आपण ती मोरगावला सुरू केली आहे, शास्त्राप्रमाणे मोरगावपासून सुरुवात करायची आणि मोरगावला संपवायची. त्यामुळे स्टे ट्यून. उद्याची राईड माझ्यासाठी एक्साइटिंग असणार आहे, कारण पहिला जो आपण करणार आहे लेण्याद्री आणि दुसरा ओझर करणार आहे ते माझ्यासाठी खूप जवळ आहेत, म्हणजे माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत. कारण माझं बालपण तिथे गेले, लहानपणापासून मी कित्येकदा तिथे फिरले, पण मी बाईक घेऊन कधी गेलेली नाही अशी एकटी. सो भारी वाटेल तेव्हा. ओझरला गेले मी, बट ते पूजा करायला गेले होते, असं फिरायला म्हणून मी कधी गेलेली नाहीये. काल मी असं ऐकलं ह्या हायवेला खूप गर्दी होती. होप सो आज गर्दी नको लागायला. जाऊ शकता दादा तुम्ही. पेट्रोल ब्रेक घेतला होता, पेट्रोल टाकून घेतलं, कारण आता महडवरून पालीला जायचं आहे आणि पालीवरून ताम्हिणी घाटातून जायचं आहे. त्या बाजूला पेट्रोल पंप नाही आहेत फारसे. नॉईस. हा महडचा जो गणपती आहे ना, वरद विनायक असं म्हणतात की तो, असं म्हणतात म्हणजे खरंच आहे तसं, की तो असा एकमेव गणपती आहे ज्या मूर्तीच्या आपण खूप जवळ जाऊ शकतो आणि तिला म्हणजे स्वतः नैवेद्य वगैरे दाखवू शकतो. अदरवाईज कसं असतं, मूर्ती आतमध्ये गाभाऱ्यात असते आणि आपण बाहेर, म्हणजे आपल्याला आतमध्ये जायला परमिशन नसते. ॲक्च्युली या मूर्तीची खूप मोठी हिस्ट्री आहे. ही मूर्ती ना, असं म्हणतात की ही मूर्ती स्वयंभू आहे, ती तलावात सापडली होती. स्वयंभू आहे म्हणजे ती आपोआप तयार झालेली मूर्ती आहे. पण ती मूर्ती जेव्हा सापडली त्यानंतर बरीच वादावादी झाली होती. ती म्हणजे नंतर खरी मूर्ती आहे, खोटी मूर्ती आहे. मग आत्ता सध्या त्या मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत, एक जुनी आणि एक नवीन. आय डोंट नो मग ते कितपत, इवन कोर्ट केस पण चालू होती.
आज गर्दी तर मला माहितीच होती असणारच आहे. लोणावळा आहे और 1250 तेलंगणा पासिंग आहे. कसली भारी बाईक आहे. रायडिंग जॅकेट पण भारी आहे. पोस्चर करेक्ट राहतंय त्याने. हाय. सगळे लोणावळ्याला चालत काय आज. आता खंडाळा घाट येतोय. भरपूर धुकं आहे आज. एडिक्स नच दिसतंय. नागफणी तो ट्रेक पण भारी आहे. पावसाळ्यात पोस्ट मान्सून, पावसाळ्यापेक्षा पण ना पोस्ट मान्सून भारी आहे. व्ह्यू खूप भारी दिसतो तिथनं. इव्हन हे मिसिंग लिंकचं काम चालू आहे ना, ते पण तिथनं दिसतं. एकदम छोटा ट्रेक आहे, म्हणजे छोटा एकदम 10 ते 15 मिनिटाचा असेल, पण भारी आहे. हे भगवान, पण ही जागा नाहीये हे करायची. बाकी सगळं ठीक आहे. केवढे बाईक्स आहेत. भाई साहब, खूपच गर्दी आहे आज इथं. हा, इथून पण दिसतंय त्या मिसिंग लिंक. होईल बहुतेक चालू या वर्षभरात. गर्दी बघायची का गर्दी. एवढी लांब पर्यंत लाईन आहे ना. लॉंग वीकेंड. नाही, मी अजिबात ब्लेम नाही करत आहे त्यांना, कारण मी याच गर्दीचा भाग आहे. मी पण लॉंग वीकेंड आहे म्हणूनच फिरते. बेकार आहे यार, हे खूप वाईट आहे यार. पण म्हणजे अख्खा दिवस तुमचा ट्रॅफिक मध्येच गेल्यावर काय करणार आहे. काय ठरवलेलं असतंय, कुठेतरी पोहोचायचं असतं. त्याला अख्खा दिवस जर ट्रॅफिक मध्ये गेला तर ती सुट्टी पण सगळी वाया गेली. बाईकचं हे जाम भारी आहे. भाई साहब, आम्हाला जायला थोडी तरी जागा ठेवा म्हणावा. हे रिक्षावाले काका जाम करून टाकणार आहेत आता. नॉईस. हे भगवान, खूप लांब पर्यंत जाम आहे. मला वाटलेलं जरा सकाळी विचार आलेला ताम्हिणीतनच जावं की काय, पण ते जरा उलट पडत होतं. काय करतोय हा. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. खूप उपकार झाले आपले. सगळं ठीक आहे. हा ठीक आहे. आमचे पाय पुरत नाही, त्याला कोण काय करणार. अग ग ग ग ग, काय खरं नाही दिसत. अच्छा, पोलीस सोडतायत वाटतं इथनं हळूहळू. भाई साहब, एवढा जाम होतं तिथं. दोन्ही बाजू जाम झाल्या, दोन्ही. हे तर इतकं वियर्ड गोष्ट आहे ना. इतक्या गाड्या बंद पडल्यात तिथं. का बंद पडल्यात आय डोंट नो, पण खूप गाड्या बंद पडल्यात आज. एक क्लच दाबून दाबून काय माहिती. लिटरली रांग लागली आहे साईडने गाड्यांची, बंद पडलेल्या साईडला घेतलेल्या. नॉईस. आय थिंक मी या रस्त्याला पहिल्यांदा आलंय बाईकवर. म्हणजे मी बाईक स्वतः चालवत. हो, पहिल्यांदा चालले. कारण मला आठवतच नाही इकडनं आल्याचं. मस्त आहे पण हा रस्ता. हा, अजून पण लोक लोणावळ्यात येत आहेतच का. उद्याची पण सुट्टी आहे ना, 26 जानेवारी.
डेंजर कार्यक्रम आहे हे बघ इथे पण. भाई साहब सगळे बोनेट उघडून बसलेत गाड्यांचा. प्रकारच कळत नाहीये हा. साल्यांनो वन वे नाहीये हा. अरे बाबांनो वन वे नाहीये हा. कुत्र्यासारखे का पळत सुटलेत सगळे. मी लाईट देणार आहे खड्ड्यात जा. बावड बिवड आहे का. निघ तिकडं. ओ इथे पण खूप जाम आहे म्हणून आहे. अरे देवा फिरायला आलेत की ट्रॅफिक मध्ये टाइम घालवायला काय माहिती. उई ठोकाठोकी झालेली दिसतीये 3-4 गाड्यांची. डेंजर आहे बाबा. याला 4 व्हीलर घेऊन येऊ नये या बाजूला. लॉंग विकेंडला संडेलाच येऊ नये मी तर म्हणते. इतक्या गाड्या बंद पडल्यात ना. लिटरली खोटं नाही बोलत आहे. हे बघा भेटूयात खाली पोहोचल्यावर. डोक्याची वाट लागायला. थांब की बाबा. एका गाड्या बंद पडल्यात. भाई काय प्रकार आहे हा. वास येतोय आणि वास कशाचा येतोय काय माहिती. वास हे सगळे आता इकडच्या बाजूने घुसायला लागलेत. आणखी जाम होणार आहे हे. इमॅजिन सकाळचे 10:30 वाजलेत. दुपारी काय अवस्था होणार आहे इथं. इथून ना फार लांब नाही आहे पाली. पण मध्ये खूप ट्रॅफिक लागलं यार. आज निघाल्यापासूनच ट्रॅफिक लागतंय. लॉंग वीकेंड रस्ता खराब आहे. आय थिंक 30 किलोमीटर असेल इथनं पाली. फार लांब नाही आहे. तर अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर, जो आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात. बल्लाळ नावाचा एक गणेश भक्त होता. गावातले लोक आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या भक्तीचा द्वेष करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गणेशाने बल्लाळाला वाचवण्यासाठी ब्राह्मणाचे रूप घेऊन इथं वास्तव्य केलं. म्हणूनच पालीचा बल्लाळेश्वर. यानंतरचा आपला चौथा गणपती होता तो म्हणजे महडचा वरद विनायक. तर हा होता आपल्या अष्टविनायक राईडमधला चौथा गणपती. शास्त्राप्रमाणे जो क्रम दिलाय तर हा चौथा नंबरला येतो. या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही बाकी गणपतीला जाल तिथे तुम्हाला गाभाऱ्यात नाही जाता येत, पण इथे ह्या मंदिरात अगदी मूर्तीजवळ जाता येतं. माझ्या गाडीचा ना आता आम्ही पाली आणि महडच्या मध्ये आहे. एवढा बेकार जोरात आवाज येत होता, माहित नाही का झालं. आता थोडा वेळ लावली, पाठीमागनं आवाज येत होता, मग मला वाटलं ब्रेकचा आवाज येतोय की काय. मग ब्रेक थोडा वेळ साईडला लावली आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं आता ब्रेकवर आणि नंतर चालवली तर मग आवाज गेला. मला वाटतं खूप ट्रॅफिक होतं आणि ते गरम झालेलं प्लेट्स वाट लागलेली. मला वाटलं झालं आता इथंच थांबावं लागतं की काय माहिती. हां भाई साहब, आज पहिल्यांदा माझ्या गाडीने असा भर रस्त्यात त्रास दिलाय. ॲक्च्युली काय झालं, माझ्या हेडफोनमध्ये गाणी चालू होती, सो तो अचानक असा
केव केव आवाज यायला लागला. आवाज खूप बेकार यायला लागला, खूप जोरात आवाज यायला लागला. मला आधी वाटलं की हेडफोनमधनं येतोय किंवा काहीतरी नेटवर्क इश्यू म्हणून गाड्यांचा तसा आवाज येतोय. बट देन मग मी ना पायातला ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबलं मला पायातला आणि पुढचा मी दोन्ही ब्रेक दाबले. पण मी दोन्ही मिक्स वापरते. मला जरा विचित्र काहीतरी जाणवलं आणि आवाज वाढायला लागला. म्हणजे लिटरली 500 मीटरमध्ये इतका आवाज वाढला ना, घाबरले. साईडला घेतली तर काहीच समजे ना. सगळंच व्यवस्थित दिसत होतं, कुठं काही हालत पण नव्हतं. मग ब्रेककडे लक्ष गेलं तर ब्रेक पॅड पण व्यवस्थित आहेत, म्हणजे खूप दिवस नाही झाले चेंज करून. झालं काय ते लक्षात येईना. मग शेवटी सर्व्हिस सेंटरला कॉल केला. थँक गॉड त्यांनी हेल्प केली, ते ओळखीचे आहेत त्याच्यामुळं त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. पटकन त्यांनी सांगितलं. मी त्यांना फक्त फोटो पाठवला तिथला, मला जिथे आवाज येतोय असं वाटतोय त्या जागेचा. फक्त फोटो पाठवला तर त्याने मला लगेच सांगितलं की तिची डिस्क आहे ना, तिचे जे बोल्ट आहेत ते सैल झाले आहेत. तेव्हा कुठं मी चेक केलं तर ती लिटरली हलत होती. हे त्या दिवशीच्या ऑफ रोडचे परिणाम आहेत. मला वाटलेलं जनरल सर्व्हिसिंग करून घ्यावी आणि मगच राईडला जावं, पण मध्ये मला वेळच नाही मिळाला. आता कुठेतरी गॅरेज पाहून मी थोडेफार टाईट करण्याचा प्रयत्न केलाय, पण आय डोंट नो. म्हणजे मला स्वतःवर विश्वास नाही आहे, तर मला कॉन्फिडन्स येत नाही आहे गाडी चालवायला. इवन ते पण म्हटले गॅरेजला दाखवून घ्या आणि ते टाईट करून घ्या, बाकी तर काही इश्यू नसणार आहे. मग एकदा दाखवून ते टाईट केलं ना, तेव्हा गाडी चालवताना काही वाटणार नाही. बट हे रिस्की आहे. हे एवढं तर कळलं, एकदम नेक्स्ट लेवल ऑफ रोडला न्यायच्या लायकीची नाही आहे गाडी. तुम्ही मागच्या वेळेस व्हिडिओ टाकल्यावर खूप लोक बोलले की स्पीड पण चांगली चालते ऑफ रोडला. आता मला कळतंय ही चालते चांगली, पण ऑफ रोडला जरी चांगली चालली ना तर तिची जे काय ती बनली आहे ती ऑफ रोडसाठी नाही बनली आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स तिच्यामध्ये होऊ शकतात. आज माझ्या लवकर लक्षात नसतं आलं ना, इवन तो आवाज पण नसता आला ना लवकर. परत व्हायला लागलंय, परत आवाज येतोय. दादा इथे गॅरेज आहे का? गॅरेज आहे का? गॅरेज किती लांब है? कितना लांब है? नहीं गैरेज चाहिए. गैरेज गैरेज पाली में. पाली कितना दूर है? ओह बाप रे. बाय एनी चान्स टूल किट आहे का तुमच्याकडे? टूल किट आहे का? किट आहे का? टूल किट की डिस्क सैल झाली आहे. प्लेट असती ना मागची, ऍक्च्युली ही प्लेट आहे ना, ते बोल्ट सैल झालेत ना, त्यामुळे खूप आवाज येतो आणि ते लॉक होईल असं वाटतंय. किट आहे का तुमच्याकडे? 5 नंबरची ॲलन की वगैरे किट है क्या आपके पास? किट मतलब किटिंग करेगा. काय झालं? हे ना हे लूज झालेत. हे बोल्ट असतात ना, ओके ओके. हे आय शो यू. ये अशी हलत होती मगाशी. मी ट्राय केला, थोड़ा टाइट केला. नहीं है मेरे पास. बस वो था वो उससे किया मैंने, लेकिन ऊपर वाला हो गया, नीचे वाला हो नहीं रहा. लेकिन अभी पाली कितना है यहाँ से? आई डोंट नो. ओके
हां 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 तेच आहे. अरे आम्ही ते आलो. ठीक आहे नीचे. यार असं का होतंय यार. 5 नंबर का वो एलन की होता है ना, तो वो चाहिए, तो वो नहीं है मेरे पास. 5 नंबर का नाही आपके पास. आता मी हिमालयन घेतली आहे कारण मला ती चालवताच येत नाही. आता खूप जोरात आवाज यायला लागलाय. नंतर मी खाली उतरून बघितलं तर तो नट अख्खा बाहेर आलाय. मला चालवणं पॉसिबलच नव्हतं. आता सुद्धा तिला 20-30च्या स्पीडनेच न्यावं लागणार आहे. इट्स ओके, होतात अशा गोष्टी. ठीक आहे. ओके, तर आता आपले आजच्या दिवसात जे 3 करायचे होते त्यातले 2 किल्ले झाले. पागल किल्ले डोक्यात तोंडात बसलोय ना. हां ओके, तर आजच्या दिवसात आपल्याला जे 3 गणपती करायचे होते त्यातले 2 गणपती आपले झाले. पहिला म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर आणि दुसरा म्हणजे महडचा वरद विनायक. तर ते दोन्ही झाले. पण मध्ये आत्ता परत येताना ना पालीच्याच रस्त्याला ॲक्च्युली आम्ही आता ताम्हिणी मार्गे जाणार आहे, कारण त्या बाजूने खूप ट्रॅफिक आहे. सकाळी पण ट्रॅफिक होतं. हायवेने लवकर पोहोचत असलेली ट्रॅफिक जाम असल्यामुळे मला वाटतंय की आज भयंकर अवस्था असणार आहे तिथे, कारण सकाळीच होती. त्यामुळे आत्ता आम्ही जेव्हा रिटर्न येतो ना तेव्हा पालीच्या अलीकडे माझ्या गाडीची जहर इश्यूज झाले. आता थेऊरचं आज विचार करते मी जाऊ की नको जाऊ, कारण की मी आत्ता गॅरेजला दाखवलं आणि मी जसं सर्व्हिस सेंटरला फोन केला होता ते पण बोलले हाच इश्यू असावा, आणि तो आत्ता नाही वाटत आहे मला. बट स्टील मी शुअर नाही आहे आणि मला कॉन्फिडन्स पण येत नाही आहे. आत्ता मी पुण्यात जाऊन एकदा जर मी लवकर पोहोचले तर सर्व्हिस सेंटरला दाखवेल, आणि नाही पोहोचले तर मग आज थेऊरला काही जाणं होणार नाही. हे जे 50 रुपये दिसतात ना ह्याची स्टोरी मी सांगते. आत्ता आम्ही जिथे जेवण केलं ना ते काका, म्हणजे आम्ही नेहमी तिथेच थांबतो. जसं त्यांनी हॉटेल चालू केलं आहे तसं वॉशरूम वगैरे क्लीन असतात आणि बाकी काका पण चांगलं आहेत. ते जेवण पण सिम्पल जेवण मिळतं, डाळ भात भाजी वगैरे. तर आत्ता त्यांनी आम्हाला सहज विचारलं तर आज कुठून आले, बरेच दिवस आलेच नव्हते. म्हटलं अष्टविनायक राईड करतोय. तर काका ते आतमध्ये गेले आणि 50 या 2 100 रुपये घेऊन आले आणि म्हटले माझ्याकडनं दानपेटीत टाक. तर किती छान ना, माणसाचा विश्वास. म्हणजे त्यांनी असा विचार नाही केला, म्हणजे आम्ही असं नाही करणार, बट स्टील त्यांनी असा विचार नाही केला की यार असं कसं अनोळखी माणसाच्या हातात पैसे देऊन म्हणायचं. पण त्यांना मी म्हटलं की तुमचं नाव सांगा, मी तुमच्या नावाने पावती काढते. तिथं थेऊरला जाणार आहे आत्ता. तर ते म्हणले नाही काही गरज नाही बाळा, देव बघत असतो. मी आत्ता तुझ्या हातात दिले म्हणजे तिथेच देवाला दिल्यासारखं आहे. जाम भारी माणसं भेटतात. ह्या गोष्टी घरात बसून नाही शिकत माणूस, किंवा घरात बसून नाही एक्सपिरियन्स करतायत.
शेजारच्या टेबलवर ते एक कपल बसलेलं, म्हणजे एक एजने बऱ्यापैकी मोठे होते ते काका काकू. आय थिंक महाराष्ट्रातले नव्हते. त्या एवढ्या कौतुकाने विचारत होत्या, आप लोग बाइक पे घूमते हो? मी म्हटलं हो बाइक पे घूमते हो. म्हणे कौन सी बाइक है? म्हटलं हिमालयन है और ट्रायम पे और है. तो उन्होंने कहा तुम भी बाइक चलाती हो? म्हणजे की हाँ. काल पण त्या काकू भेटला. इतकी गोड माणसं असतात ना, म्हणजे अजिबात जज वगैरे करत नाही, असं भारी बोलतात. सगळा थकवा निघून जातो. परत चला आता आपला आजच्या दिवसातला शेवटचा गणपती थेऊर आहे आणि तो करायचाच आहे, कारण आपल्याला उद्या खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आजच्यापेक्षा पण जास्त अंतर आहे. आज जी चूक केली ती उद्या टाळायची आहे. उद्या लवकर निघायचं आहे पहाटे. आज खूप उशीर झालेला, जवळपास 8:30 पावणे 9 झाले होते. पण उद्या सकाळीच पहाटेच, मी तर विचार करते 4:30 पावणे 5लाच निघावा की काय, कारण पहिला गणपती उद्याचा असेल तो लेण्याद्री असेल आणि लेण्याद्रीला वरती चढून जायला लागतो, तर मग आपल्याला वेळ लागेल, तिथे भरपूर वेळ जाणार आहे. आत्ता सध्या तरी आपण थेऊरला जाणार आहे, थेऊरचा चिंतामणी. आत्ता मी तामिणी चढते, पुण्यातून 35 किलोमीटर होतो. आता पुण्यातून 35 म्हणजे तासाभराचं अंतर आहे. पुण्यातून फार फार तर 1.5 तास, पीक ट्रॅफिक असेल तर ते तर लागणारच आहे आता, बट नाही सांगतायत रविवारी म्हटल्यानंतर. रविवारी तसं सिटीमध्ये ट्रॅफिक कमी असतं सुट्टीचा दिवस असल्यामुळे. अजूनपर्यंत तरी छान चालू आहे प्रवास. तेवढी एक ती बाईकची गोष्ट सोडली तर, ते पण ते झाल्या मला खूप टेन्शन आलेलं, बट आता ठीक आहे. आता मी नॉर्मली घेतलंय त्या गोष्टीला. मी तर असा विचार करते की हा अनुभव भल्यासाठीच येतो. पुढे जाऊन जी काही मोठी राईड करायची आहे, लडाखला जायचं आहे, तिथे ह्या गोष्टींची काळजी मी आधीच घेईल. ॲक्च्युली ते झालं नसतं बरं का, कारण इतकी पण नाही आहे ती बाईक तकलादू किंवा नाजूक. पण त्या दिवशी त्या ऑफरोडला गेला ना, आणि ही बाईक ऑफरोडसाठी बनलेली नाही आहे. तुम्ही भले म्हणाल की स्पीड छान चालते ऑफरोडला, पण काय फक्त टायर बदलून ऑफरोडचे टायर टाकून ती बाईक ADB होत नसते, ॲडव्हेंचर बाईक होत नसते. त्यात बऱ्याच गोष्टी असतात, बरेच फॅक्टर्स असतात. त्यामुळं मी परत या बाईकला तरी मला नाही वाटत एवढ्या डेंजर ठिकाणी नेईल. म्हणजे ते खूपच होतं. ट्रेकचं रूट बाईकने तुम्ही करणार तर काय होणार आहे. मजा आली, शिकायला पण भरपूर भेटलं. असो, ह्या राईडमध्ये पण मजा येते मला. अजून एक दिवस राईड करायची, उद्याचे दिवस, त्याच्यामुळे ते एक्साइटमेंट असते ना, आतून भारी वाटतं. ठीक आहे, ते असतं ना, आज केलेल्या चुका उद्या सुधारायच्या. आयुष्यात पण तसंच असतं. हळूहळू हळूहळू बेटर होत जातो आपण. सगळ्यात छान दर्शन आमचं तसं सिद्धटेकला झालं. सिद्धटेकला गर्दी नव्हती, तसं आम्ही लवकरही पोहोचलो होतो म्हणा. त्या कारण काल काय मोरगाव आणि सिद्धटेक 2च केले, तसे आत्ताही आजपर्यंत 2च झालेत. अंतर जास्त नव्हतं हे, पण ट्रॅफिक आणि त्या गाडीच्या त्या गोष्टींमध्ये भरपूर वेळ गेला. जवळपास 2 तास गेले आणि ट्रॅफिकमध्ये पण अडकलेलो. त्यामुळेच येताना तामिणी मार्गे यायचा निर्णय घेतला होता. तामिणी आता संपत आलाय, अंधार पडायला लागला. ॲक्च्युली सनसेट झालाय. तसा विचार केलाय की थेऊर उद्या सकाळी करायचं, कारण माझ्या गाडीचा ब्रेक कमी लागतोय आता. काय माहिती काय इश्यू झालाय तिला. आज सगळं ते सॉर्ट आउट करून घेते गेल्यावर, आणि उद्या सकाळी पहाटे लवकर उठून थेऊरला जावं असं वाटतंय. आणि आता ना इच्छा पण नाही राहिली. इच्छा म्हणजे ताकद आणि इच्छा दोन्ही नाही राहिल्यात ॲक्च्युली. मग सकाळी सकाळी प्रसन्न दर्शन पण होऊन जाईल. ठीक आहे, होऊन जाईल, काय नाही. थोडं जास्त अंतर होतंय त्यामुळं उद्या मी तुम्हाला दाखवते आता किती ट्रॅफिक असू शकतं, किती ट्रॅफिक होऊ शकतं. पौडच्या अलीकडं जवळपास 2 किलोमीटर पासून मी अशीच येते.
आणि ह्या गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या, डबल टिबल लेनने चाललेत सगळे. भयंकर जाम आहे, भयंकर. आणि अजून तर पिरंगुट आणि भुगाव, घोटवडे फाटा, मेन तर ते भुगावचं ट्रॅफिक क्रॉस करायचंय अजून. यांना घरी जायला किती वाजणार आहे, आय कांट इमॅजिन. ओ भाई साहब, सुख करायची नाहीये मला इकडे गाडी टाकून, कारण इकडे टाकले ना तर मला किती वेळ इथंच थांबायला लागेल. नाही माहित, त्यांचा रस्ता अडवून एवढी पण नाही करायला पाहिजे. मी जरा गोप्रो बंद करते, कारण ये तो अभी ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. वाट लागणार आहे, वाट. 6:50 झालेत. आता मी पौडमध्ये तुम्हाला दाखवते. एवढ्याशा अर्धा तासाचा रस्ता हा, त्याला किती वेळ लागतोय. ओके, तर आपण आता पुण्यात पोहोचलोय आणि थेऊरचा प्लॅन मी उद्यावर पोस्टपोन केलाय, कारण बाईक जो काही इश्यू झालाय बाईकमध्ये तो सॉल्व्ह होणं महत्त्वाचं आहे. सो भेटूयात उद्या सकाळी. आत्तापर्यंत पाहिला असेल तर प्लीज पुढचा ब्लॉग पण पहा, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये उरलेला जो काही अष्टविनायक राईडचा भाग आहे तो सगळा मी टाकणार आहे 3ऱ्या पार्टमध्ये.